हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. झोपेतनं उठवले लवकर मी आज 5 वाजता. आता वाजल्यात 5:45. काय उठवली? हां, तर आमची आहे ॲनिव्हर्सरी. आज आहे 23 ऑगस्ट. तर आम्ही चाललोय देवदर्शनाला. आम्ही चाललोय देवदर्शनाला. आम्ही चाललोय खारवड्याच्या म्हसोबाला. तर म्हटलं आज संडे, तर चला सकाळी लवकर, ट्रॅफिक व्हायच्या आत, गर्दी व्हायच्या आत दर्शन घेऊन येऊ. तर आमची आज ॲनिव्हर्सरी. सकाळी असा कुटाणा झालाय, गाडी झाली पंक्चर पौड रस्त्याच्या पुढे आल्यावर. नशीब शॉप तरी ओपन सापडलं नाही तर होता अवघड. बिलकुलच रांगेत गर्दी नाही. सकाळी आम्ही खूप लवकर आल्यामुळे. एकदम शांत आहे संडे असून पण. जास्त गर्दी नाहीये. खूप लवकर आलो आपण, आहे ना? खूपच छान दर्शन झालंय. 9 वाजताची आम्हाला आरती पण भेटलेली आहे. संडे थोडी आता आरतीला गर्दी झाली जस्ट, नाहीतर अजिबात गर्दी नव्हती पावसामुळे. फॅन्स भेटले का नाही तुला? खूप जास्त माणसं ओळखायला लागले. कसं तरी वाटतंय, पण फोटोज व्हिडिओ काढायचा मूड आहे पण तो होत नाहीये. लाज वाटते. त्यांचे रील्स त्यांचे आता 100 पूर्ण झाले. शीतल, फॅन्स भेटले तुला? मेन म्हणजे आजी भेटल्यावर भारी वाटते. आजी बाबा. छान वाटतं. जिथं पण जाईल तिथं ओळखायला लागल्यात लोक. आणि मेन म्हणजे भेटून श्री ऋषीची तारीफ लय करतात, त्याच्यामुळे मला लय छान वाटते. ते म्हणले दोन्ही दादा तुमचे लय छान आहेत, मला खूप आवडतात तुमचे दोन्ही दादा. माझी दोन्ही मुलं तुमच्या दोन्ही मुलांचे व्हिडिओज आवर्जून बघतात, तुम्हाला बघतात, आम्हाला लय भारी वाटतं म्हणून ते. इकडे बघ. काय म्हणते त्याला? मेथीची भाजी सब्जी करायची का? थोडीशी वापरून घ्यायची आणि पिऊन मग ती आपण शेंगदाण्याचा कूट कोण डाळ वगैरे टाकून कशी करतात ना तशी करायची. युट्यूबला सर्च मारलं ना तुम्हाला बरोबर येईल. युट्यूबला मलाच माणसं सर्च मारतात. तुम्ही ओळखले का? अजून एक द्या. इंस्टाग्राम, युट्यूब बघता का? आहेत का त्या? काय नाव आहे ते सांगा ना, मी हे करते ना. काय करते शीतल? बोल ना. युट्यूब चॅनल त्यांना सबस्क्राईब करून देते. आडवा झाला एकदा चेक करा, सरळ उभं करा बरं ते स्क्रीन झाली. हा, हे येते बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये रील्स आणि व्हिडिओ. थँक्यू. हॅलो गाईज, आता आम्ही घरी आलो होतो आणि अचानक आम्ही थोडं लवकर आलो. लवकर आल्यामुळे नाही का ऋषीश्रीचा एकदम पचका होऊन गेलाय. त्यांनी एवढं भारी सरप्राईज ठेवलं होतं माझ्यासाठी आणि आम्ही लईच लवकर आलो घरी. घरी आल्यावर बघतोय तर अर्ध झालं होतं. अर्ध झाल्यावर कसं करतो, तू कशाला आली घरी एवढं लवकर तर येणार नव्हती. मी म्हटलं आमचं काम झालं मग आम्ही आलो. एवढा मूड नाराज झालेला त्याचा. मी म्हटलं बरं ठीक आहे, असं मी समजते की मला काय माहितच नाही. बेडरूम मध्ये एवढ्या वेळ झालं बसलेली मी. आता बघा त्यांनी डेकोरेशन कसं केलं मी तुम्हाला दाखवते. कोपऱ्यात जाऊन बसलंय रे. तुझा आम्हाला सरप्राईज दिले लवकर. असं डेकोरेशन केले त्यांनी घरी. सिंपल आणि छान एकदम. खूप भारी वाटलं. पण कसं वाटलं? पण लवकर आम्ही आलो तर कसं वाटलं? अजून चांगलं वाटलं असतं, नीट आले असते.
का बागेतरी भेटलं असतं डायरेक्ट. वय बर. अग ई पडला काय ई काय पडलाय आर. आर म्हणजे ऋषी. असंच तुला तू एवढी सुंदर आहे ना, तुला बघून असं पडतो डायरेक्ट मी. काय 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 परत बोल. आर म्हणजे ऋषी ग, तू एवढी सुंदर आहे ना, तुला बघून डायरेक्ट पडतो मी असं direct. लय ऋषी आहे येडा. तर हे डेकोरेशन त्यांनी एकदम छान केले, कमी टायमिंग मध्ये केले, पण त्यांची जरा घाई झाली, गडबड झाली माझ्यामुळे. ते असं बट इट्स पोरांचं ओके. एकदम पीक डेकोरेशन आहे. म्हणजे पोरं ह्याच्यापेक्षा जास्त डेकोरेट काय करूच शकत नाही आयुष्यात. एवढं पीक वाले केले आम्ही. हो हो माझा बच्चा. थँक्यू सो मच. खूप भारी केले, जेवढं पण केले तेवढं खूप छान केले. आणि हा बुके आणलाय माझ्यासाठी. अग म्हणजे नारू पेरा, माझ्या खव्याच्या तुकडा. जाऊ दे बस चला. थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांना. रोशन नाही, रोशन कधी येतोय? ऋषीला नाही आलं तुम्हाला. तो बोट येतोय का कॅमेरावर? नाही. हा ये माहिती तुम्हाला झाले डेकोरेशन ऑलरेडी. हो त्या साईड तुम्ही. तुझा हात येत असं रे. काहीतरी रिॲक्शन तरी द्या ना अशी क्रेझी वाली. रिॲक्शन छानच आहे. तुम्ही एवढं एफर्ट्स टाकलेत म्हणल्यावर छानच माझी आहे. थँक्यू. आवडलं. ते पण बसवलं इकडून काढ आहे. पिऊ इकडून. केलंय मोठा तर पाय घ्या तिकडं. एवढं पण नाही, पाय घ्या म्हणलं फक्त. फक्त पाय असं झालं आता. हा या ना इकडं सरळ ऍडजस्ट करत दाबला तरी चालतोय. काढायला लागलं ना. खाली पकड ग ते. अजून थांब, असं पकड उलटा उलटा. ते हार्ड शेप आहे. फोटो काढताय. पोटात घ्या का जरा. तिकडे बघा. आपल्या सगळ्यांचं एक काढू आणि सिंगल एकदम काहीच नाही काढणार. अरे मला काढायचे नाही, एवढं आवडलंय. गडबड काहीच करू नका. म्हणून तसंच करायचं. तुम्ही सारखं आणि आणि सिंगल फोटो पडायला लागले म्हणून मागचा वर. नाही पण तुम्ही क्लिक करा. थोडं इकडे ई पशी आहे, मग ई पशी आहे. हा कट. सिंगल पण फुल फोटो काढा. कशी दिसते आधी सांगा, उगाच गडबड करू नका, नंतर मग टाइम वेस्ट होतो माझा. चल फोटो आधी. सबसे जाती. चला इथं. ती मध्ये आली तरी काहीच फरक पडत नाही. हस थोडं, हस हस ना थोडं. हस अजून तिकडे बघून हस. थोडं वाकवते असं बेंड कर खाली पुढच्या साईडला. अजून थोडं खाली की हात खाली घ्या. हस. अजून दाखवून थोडं. वन स्टार. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy happy mummy papa. Happy Happy mummy to papa. you. टाळ्या. तुमच्या हाताला केक लागावं नको. तू विंकीला पहिलं चाललं ग. आम्ही बाळा विंकीला माहिती आहे ना विंकी कसं आहे. धर. तू काय घेतोय काय मी घेते मी काटून. धर. जा पुढं. पूर्ण का. विजय इकडे एक मिनिट. धर बाळा. झालं का? 3, 2, 1 म्हणलं. 3, 2, 1. डन. कट करा. आणि बाळाला घेतलं का ते? विकी शेट. तांबड्या विकी पांढऱ्या शेट. करा बंद. हा उठाव एक मिनिट. श्रेया. थांबा एक सेकंड. 3, 2, 1 बोल रे. थांब. 3 थांब. व्हिडिओ काढायचा ना. नाही लाईव्ह फोटो. 3, 2, 1. तू इथली घेतोय पप्पी श्रेया. हा, कुठली जरा काय वाट येणार? ना. चांगला नाही येणार. दाखव. आली का तुझी?
वाटल्यास परत काढू चांगलं येतंय. ही खाली घे गाल अरे गालाची घ्यायची. ठीक आहे वाक थोडं खाली वाक. स्माइल फेस 1 2 3. बघ कसं आलाय बंद करू का बसून घ्यायचं सांग. हा, बसून चांगलं आहे. एक हा, बसून रुमाल चांगलं आहे. अरे बसून बसून घे, घे. बघू, बसून अरे घे. बसून एवढा वेळ झालं पण बसून असतं. पण घ्या ना काय काय पॅरल केक पण दिसतील सगळं दिसेल असं असं कॅप्चर थोडं मागे हॅपी अॅनिव्हर्सरी दिसू दे ना आहो राहू द्या हा. ठीक आहे ते ओके थोडंसं मागं आता बरोबर आहे. पुढे ही थोडंसं- पोझिशन अगं तुम्ही थोडी मागं जावा, ह्या दोघांना पुढे होऊ दे. नाही तू थोडं पुढे जाऊ दे ना मम्मी. बरोबर आहे आता आणि दोघांचे एक साथ होते सिंपल 1 2 3. मागं नाही, पुढं. झालंच नाही परत. ऋषीले पाठ जवळ करतो जातो. जरा स्लो 3 2 1. परत या. 3 2 1. बघ कसं आलाय. कट कट. श्री ऋषी हाय करा. थँक्यू सो मच. तुम्ही माझ्यासाठी एवढं सारं केलं दिवसभरात. रडू का? नको. थँक्यू गदड्या. थँक्यू ए पांढऱ्या मकडा. पांढरी पाल येते. काय पांढरी पाल. हा. तुमची वेळ. सो गाईज आज ऋषी श्रीनेची सरप्राईज दिलं. खरंच आम्ही सरप्राईज झालो होतो की मला असं वाटलं नव्हतं ते अॅनिव्हर्सरीचं घरात काय करतील. असं वाटलं मी त्यांना सांगून गेले संध्याकाळी जेवण करायला जाऊ म्हणून आम्ही हॉटेलमध्ये. हा ना बोल बोल बोल. हॉटेलमध्ये जेवण करायला जाऊ मी असं सांगून गेले होते. पण त्यांनी हे असं केलं नाही का, जेवण पण बाहेरून ऑर्डर केलं. मला आज काहीच नाही करून दिलं. तर मी गाडीवर नाही एकदा म्हणलेच होते आपण संध्याकाळी गेल्यावर सगळी फॅमिली जेवायला वगैरे जाऊ, असं जाऊ तसं जाऊ. पण ते सगळं फ्लॉप करून ह्यांनी एवढं छान सरप्राईज दिलं. मला आहे ना माझ्या पोरांच्यावर खूप प्राऊड फील होतं. येस. आणि मला स्वतःवर प्राऊड होतो. माझी जिथं पडते सावली तिथं क्राऊड होतो. कुंदू का नाराज आहे बघू? माझं डोकं लय दुखते आज सकाळपासून. सो हा ब्लॉग मी इथंच एंड करते. लाईक करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि ती ऑन करा. म्हणजे माझे प्रत्येक जे ब्लॉग येतील ते तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. आणि माझ्या एवढ्या सुंदर जाधव परिवाराला तुम्ही एवढं प्रेम दिलं त्याच्यासाठी मी मनपूर्वक आभारी आहे तुमची. आणि इथून पण पुढे सपोर्ट करा. थँक्यू सो मच. किती करणार आहे आपण पीस आउट मॉम. Good गुड नाईट. बाय बाय. टेक केअर.